महायुतीची आघाडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। 4 मोठ्या घडामोडी आज दिवसभरात घडलेल्या आहेत, त्या आपण बघणार आहोत। गेल्या 2.5 तासांपासून वर्षा बंगल्यावर महायुतीच्या जागा वाटपाबाबत अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात खलबतं सुरू आहे। काही वेळात ते पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि महायुतीचं जागा वाटपही जाहीर करू शकतात। दुसरी मोठी घडामोड म्हणजे महादेव जानकर महायुती सोबतच असल्याचं त्यांनी जाहीर केलंय आणि जानकरांना महायुतीत एक जागा दिली जाण्याची माहिती समोर आलेली आहे। तिकडे अमरावतीत मात्र वेगळं समीकरण आहे। बच्चू कडू अमरावतीची जागा लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय, मात्र ही लढत या एकाच जागेवर असणार आहे। मी महायुती सोबतच आहे असं सुद्धा स्पष्ट करायला ते विसरले नाहीयेत। तर महायुतीनं मनसेला एक नवा प्रस्ताव दिलाय। लोकसभेऐवजी बाळा नांदगावकरांना राज्यसभा आणि अमित ठाकरे यांना विधान परिषद देण्याचा प्रस्ताव समोर ठेवलाय आणि त्यामुळे महायुतीतला गुंता सुटणार का आणि काही वेळातच जागा वाटप जाहीर होणार का याकडे लक्ष लागलंय। आणि आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत। विक्रांत, महायुतीच्या गोटामध्ये मोठ्या घडामोडी घडतायत, काय आपल्याला थोड्या वेळात चित्र बघायला मिळू शकतं? नम्रता, खरं तर महायुतीची जी बैठक सुरू होती ती अगदी काही मिनिटांपूर्वी संपलेली आहे। देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघही या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमधून बाहेर आलेली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणायची झाली तर ती महादेव जानकर यांच्या संदर्भातली। महादेव जानकर यांनी या बैठकीनंतर आपली भूमिका स्पष्ट केली। आपण महायुतीसोबतच राहणार आहोत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तर या बैठकीमध्ये त्यांना एक जागा जी आहे ती सोडण्यात येईल अशा प्रकारचं वक्तव्य हे सुनील तटकरे यांनी सुद्धा या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केलेलं आहे। मात्र ती जागा कोणती असेल हे मात्र अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही आणि ते तशा प्रकारे ठरवण्यात सुद्धा आलेलं नाही असं सुद्धा सुनील तटकरे म्हणाले। या संदर्भात आणखी बैठका होतील, जे वरच्या फळीतले नेते आहेत ते चर्चा करतील आणि त्यानंतर ती जागा कोणती असेल हे ठरवलं जाईल असं त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे राज ठाकरे यांच्याबद्दल ज्यावेळी बोलण्यात आलं त्यावेळी राज ठाकरे यांच्या महायुतीतल्या प्रवेशासंदर्भात अद्यापपर्यंत चर्चा सुरू आहे, योग्य त्या स्तरावर चर्चा सुरू आहे असं सुद्धा सुनील तटकरे म्हणाले। दुसरीकडे आपण जर या सगळ्याविषयी बोलायचं झालं तर मागच्या जवळपास 2-2.5 तास ही जी बैठक चालली यामधून महादेव जानकर हे महायुतीसोबत राहणार हे स्पष्ट झालंय। दुसरीकडे आपण अमरावतीचा जसं तुम्ही उल्लेख केलात, अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी काहीशी वेगळी भूमिका जी आहे ती मांडलेली पाहायला मिळते। त्यामुळे महायुतीची जी पत्रकार परिषद होणार होती काही वेळानंतर ती होण्याची शक्यता आता धुसर झालेली आहे। त्याचं कारण असं की सुनील तटकरे आणि त्यानंतर भाजपचे नेते या दोघांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं की जवळपास 80 ते 85% चर्चा पूर्ण झालेली आहे, मात्र अंतिम टप्प्यातली चर्चा ही अद्यापही बाकी आणि आणखी 1 ते 2 दिवस हे महायुतीची जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्यासाठी लागतील आणि त्यानंतर मग संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल असं भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी स्वतः म्हटलेलं आहे। त्यामुळे आजची पत्रकार परिषद होण्याची शक्यता ही अतिशय धुसर झालेली आहे। नम्रता, विक्रांत, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहिती।